आवाज आणि त्याचा मोबाईल दिसला तो फुटला मी आता सांगून ठेवलं पुरा तो. अरे यार मला दरवेळेस झालं इकडून बसा म्हणून 4 तास झालं. याला दिवसातून 4 महिन्यातून 4दा बॅक करायचं. फिंकर स्टेन ओके, हे फिंगर स्टेन आहे आणि हे स्वार्ट्स. ओके चला स्वार्ट्स मेथड. ओके नेक्स्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. प्रिपरेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बघत आहोत आपण. हा लक्षात असू द्या प्रिपरेशन बघायला म्हणजे कोणत्या कोणत्या कंपाऊंड पासून आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर करणार आहोत. आता ही एक मेथड आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. आता मला सर्वात अगोदर सांगा इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय, न्यूक्लियोफाइल म्हणजे काय. सबस्टिट्यूशन इलेक्ट्रोफाइल कोणाला म्हणायचं आणि न्यूक्लियोफाइल कोणाला म्हणायचं. इथं मी लिहिलंच बेटा, तुम्ही वर्ड मध्ये कन्वर्ट करायला. हा सांगा इलेक्ट्रोफाइल म्हणजे कोण, न्यूक्लियोफाइल म्हणजे कोण. हा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड. काय म्हणतो आपण इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीज इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफाइल. आलं लक्षात. इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीज म्हणजे कोण, इलेक्ट्रॉन कमी असणारे. आणि न्यूक्लियोफाइल म्हणजे काय, आता उलट करा त्याचं. हा न्यूक्लियोफाइल म्हणजे इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज म्हणजे ज्याच्याकडे एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत असा स्पीसीज म्हणजे काय न्यूक्लियोफाइल. आलं लक्षात. ॲटम म्हणजे काय न्यूक्लियोफाइल. आता न्यूक्लियोफाइल आणि इलेक्ट्रोफाइल या दोन्हीही ॲटमवर न्यूक्लियोफाइल असेल किंवा इलेक्ट्रोफाइल असेल त्याचा सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. कुठं कोणाच्या याच्यामध्ये एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये. एरोमॅटिक कंपाऊंड डायरेक्टली सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. सबस्टिट्यूशन म्हणजे काय रे, सबस्टिट्यूशन म्हणजे काय, सबस्टिट्यूट मीनिंग काय असेल, रिप्लेस करणे. आता मला सांगा इथं हा एक एरोमॅटिक कंपाऊंड आहे. ओके ओके लक्षात आहे, लक्षात आले का. चला आता इथं हायड्रोजन आहे, आले का लक्षात. हायड्रोजन आहे इथं सगळ्यांनाच माहिती आहे ना. बेन्झीन रिंग मध्ये इथं कार्बनला हायड्रोजन आहे. हे रिंग पुन्हा काढता मी बॉन्ड्स प्रेझेंट करतो. ओके 1 2 3 ह्या कार्बनला पकडला. बाकीचा कोण आहे, हायड्रोजन आहे. याला आपण काय करणार आहोत, हॅलोजन सोबत एक्सचेंज करणार आहोत. हॅलोजन सोबत म्हणजे सबस्टिट्यूट करणार आहोत. अलग लक्षात. या हायड्रोजन ऐवजी आपण इथं काय करणार आहोत, सबस्टिट्यूट हॅलोजन सबस्टिट्यूट करणार आहोत. बाकी कंपाऊंड जसाच तसा असेल. ओके जे आहे ते कंपाऊंड असेल. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन एरोमॅटिक कंपाऊंड्स बघत असताना हायड्रोजन जो असतो, जो हायड्रोजन प्रेझेंट असतो त्याला आपण काय करणार आहोत, रिप्लेस करणार आहोत. कोणत्या ॲटमने, हॅलोजन ॲटमने. त्यालाच काय म्हणायचं आहे, सबस्टिट्यूशन. काय म्हणायचं, सबस्टिट्यूशन. लक्षात राहील सगळ्यांच्या. आता डायरेक्ट फिनॉमिनन बघूया. अरिल क्लोराइड और ब्रोमाइड कॅन बी प्रिपेअर्ड बाय डायरेक्टली हॅलोजिनेशन ऑफ बेन्झीन. डायरेक्टली हॅलोजिनेशन. काय करणार आहोत, हॅलोजिनेशन म्हणजे काय, एशन. एशनचा मीनिंग काय रे, ऍडिशन. लक्षात ठेवा. हा लिसिस म्हणजे काय, ब्रेकडाऊन. हे दोन लक्षात ठेवा. हॅलोजिनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ हॅलोजन. कोणाचं आहे, हॅलोजनचे ऍडिशन आहे. कुठं, डायरेक्टली कोणावर, बेन्झीन रिंगवर, बेन्झीन एरोमॅटिक रिंगवर.
आलं लक्षात? म्हणजे इथं काय असेल तुमचा, एखादी हॅलोजन ऍटम डायरेक्टली बेन्झीन रिंग वर ऍड होणे, कोणासोबत? सबस्टिट्यूशन ऑफ हायड्रोजन सोबत. सबस्टिट्यूशन कोणाचं होईल तिथं? हायड्रोजनचं होईल. आलं लक्षात? डायरेक्टली ऍड व्हायला म्हणजे तिथं सबस्टिट्यूट कोण व्हायलाय? त्या बेन्झीन रिंग मधला एक हायड्रोजन रिप्लेस व्हायलाय. कोणत्या ऍटमनी? हॅलोजन ऍटमनी. लक्षात ठेवा. नेक्स्ट, अँड इट्स डेरिव्हेटिव्हज थ्रू इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल किंवा बेन्झीन रिंग असेल डायरेक्ट. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? टोलिन असेल, अमाइन असेल, नायट्रो कंपाऊंड कंटेनिंग असेल, कोणताही असेल, सल्फो कंपाऊंड कंटेनिंग असेल, ओके, असेटिल कंपाऊंड कंटेनिंग असेल, बेन्झीनचा डेरिव्हेटिव्ह, बेन्झीन व्यतिरिक्त अदर हेटेरोएटम प्रेझेंट असणे, त्याच्यावर सबस्टिट्यूट प्रेझेंट असणे. आलं लक्षात? नेक्स्ट, फॉर एक्झाम्पल मध्ये काय असेल, एखादी रिएक्शन बघा. आता मी काय म्हणणार, या कंपाऊंडला नाव काय असेल रे? काय असेल? टोलिन. व्हेरी गुड. टोलिन आपण काय करणार आहोत तिथं? ब्रुमिनेशन. टोलिनचं काय करणार आहोत? ब्रुमिनेशन. हॅलोजन, डायरेक्ट हॅलोजिनेशन ऑफ बेन्झीन रिंग और इट्स डेरिव्हेटिव्ह. ओके, मग इथं काय असेल तुमचं कंपाऊंड? काय येईल रे? पॉसिबिलिटी दोन प्रकारच्या, म्हणजे जो ग्रुप यायलाय ऑलरेडी एक ग्रुप प्रेझेंट आहे, राईट, पॅरा पोझिशनला प्रेझेंट आहे. नेक्स्ट, तुमची इथं पॉसिबिलिटी दोन असतील. मग आता एक तर पॅरा डायरेक्टिंग, अन्यथा ऑर्थो डायरेक्टिंग, दोन प्रकारचे. ओके, लक्षात असू दे हे. हा, एक तर काय होईल? पॅरा डायरेक्टिंगला जाईल किंवा एक मेटा डायरेक्टिंगला. ओके, आता मला सांगा, इथं टोलिनला टोलिन असेल, ओके, इथं पण टोलिनला टोलिन असेल. मला सांगा, इथं पॅरा पोझिशन कोणती आहे? ही पॅरा पोझिशन आहे. म्हणजे येणारा प्रोडक्ट कोणता असेल दुसरा? आता एकतर मेटा, सॉरी, ऑर्थो और पॅरा. मग पहिला प्रोडक्ट कोणता घेणार तुम्ही? ऑर्थो घ्या. ओके, नंतर पॅरा. ही पॅरा पोझिशन. ओके, आलं लक्षात? पॉसिबिलिटी कोणती आहे? दोन प्रोडक्ट फॉर्मेशन, दोन हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह तयार होतील. आलं लक्षात? बेन्झीनचा डेरिव्हेटिव्ह आहे, अजून पुन्हा त्याचा हायड्रोजनचा डेरिव्हेटिव्ह. हायड्रोजनेशन करणार, डायरेक्ट हायड्रोजनेशन करणार. मग तुमचा जो कंपाऊंड येईल डायरेक्ट कोणता येईल? एक तर पॅरा पोझिशनचा, नाहीतर ऑर्थो पोझिशनचा. ओके, पॉसिबिलिटी दोन असतात इथं. हा, चला काय बेटा, डार्क कंडिशन मध्ये इन प्रेझेन्स ऑफ फेरस ही रिएक्शन होते. लेविस ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये, कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये. आलं लक्षात? नेक्स्ट, एरोमेटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन विथ आयोडीन इज रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. आयोडीन सोबत जर बघितलं आपण किंवा क्लोरीन सोबत जर बघितलं, क्लोरीन सोबत सुद्धा रिएक्शन शो करते, परंतु आयोडीन सोबत जर बघायचं असेल तर ती रिएक्शन काय असेल? रिव्हर्सिबल रिएक्शन असेल. आलं लक्षात? रिव्हर्सिबल काय असेल तिथं? कशामुळे असेल? मी सांगितलं होतं थेरीमध्ये. कशामुळे असेल रिव्हर्सिबल रिएक्शन? हा, सांगा, रिव्हर्सिबल का असेल? बोला. आयोडीन लेस रिएक्टिव्ह आहे, मोर रिएक्टिव्ह आहे, आणि त्याचा इंडक्टिव्ह इफेक्ट जनरेट होतो, म्हणून ते काय होईल? वापस त्या पोझिशनला येईल. आलं लक्षात? जी पोझिशन असते त्याची, तो परमनंट प्रोडक्ट देणार नाही. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? सिंपल सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये. परंतु एखादी कंडिशन वापरून जर आपण केलं, सबस्टिट्यूट रिएजंट वापरून जर केलं आपण, तर तो प्रोडक्ट येईल. आलं लक्षात? नेक्स्ट बघा, सँडमेयर रिएक्शन. सेकंड रिएक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. आलं लक्षात सगळ्यांच्या? आलं का लक्षात? कशामुळं? सँडमेयर रिएक्शन. काहीच लक्ष द्या. सँडमेयर रिएक्शन मध्ये बघा, aryl halides are most commonly prepared by replacement of nitrogen of diazonium salt. नायट्रोजन कोणाचा? डायझोनियम साल्ट. म्हणजे आपण अमाइन चॅप्टर थेरीचा बघितला होता. डायझोनियम
आयन तयार झालं होतं, आलं लक्षात. आणि ते आपण काय वर्षा काय नाही रे, त्याला आपण एक इंटरमिडिएट प्रोडक्ट म्हणून वापरला होता. आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्ह साठी हे प्रिपरेशन साठी आपण तो डायझोनियम साल्ट यूज करणार आहोत असं मी म्हणलं होतं. बघा तुम्ही आठवते का अमाइन्स चॅप्टर मध्ये शेवटच्या रिएक्शन बघा, आलं लक्षात. अरिल कंपाऊंडच्या अमाइन मध्ये. चल नेक्स्ट एखादी रिएक्शन बघूया आपण त्याचे, म्हणजे तुम्हाला समजेल. अमाइन चॅप्टर मध्ये डिटेल आहे त्याचं. डायझोनियम साल्ट शोज. हा अरिल डायझोनियम साल्ट सायंटिफिक रिएक्शन मध्ये लक्ष द्या. डायरेक्ट प्रोडक्ट कोणाचा कोणता येईल बघा इथं, काय येईल ऍडिशन कोणाचं होईल इथं, त्या क्लोरीनचं होईल. ओके, प्रोडक्ट काय असेल तुमचा अरोमॅटिक रिंग हा Cl प्लस N2. आलं लक्षात. इथं डायरेक्ट ऍडिशन कोणाचं होईल, या HCl किंवा CuCl. अशा पद्धतीचा एक प्रोडक्ट आपण बघितला होता. इंटरमिडिएट प्रोडक्ट आणि व्हरायटी ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन मध्ये हा डायझोनियम साल्ट यूज होतो असं मी सांगितलं होतं. बघा तुम्ही आठवते का थिअरी मध्ये. फॉर एक्झाम्पल मध्ये घ्या एखादी रिएक्शन. काय प्रोटीन इथं बिया काय असेल इथं प्लस. ओके चल नेक्स्ट. तुमचं जोपर्यंत थिअरी कंप्लीट होणार नाही अभ्यास तोपर्यंत बाकीचा प्रोडक्ट समजणार नाही, काही समजणार नाही. काय होय का.
चांगली गोष्ट. आतापर्यंत केला. नेक्स्ट आहे फिजिकल प्रॉपर्टी बघायच्या होता सगळ्यांच्या. फिजिकल प्रॉपर्टी. फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी बघा, नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता याच्यामध्ये तितकं तुम्हाला काही विचारणार नाही सीईटी मध्ये या नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बद्दल. आलं लक्षात? डायरेक्ट तुम्हाला प्रोडक्ट फॉर्मेशन आणि केमिकल रिएक्शन याच्यावरच जास्त असेल आणि आययुपीएससी नॉमेनक्लेचर हाच पार्ट तुम्हाला विचारला जातो सीईटी मध्ये वगैरे. आलं लक्षात? परंतु आपण बघूया नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मध्ये मला सांगा कार्बन आणि हॅलोजन यांच्यातला जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे अट्रॅक्शन असेल का रिपल्शन असेल? का तर हॅलोजन ऍटम काय प्रोड्यूस करतो? निगेटिव्ह चार्ज प्रोड्यूस करतो. आलं लक्षात? आणि हा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज करतो. आलं लक्षात? पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. परंतु नियर अबाउट काही हॅलोजन सोबत कंपेअर केलं, नियर अबाउट कार्बन आणि त्या हॅलोजनचा फोर्सेस काय असतील किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती सेम असते. कार्बन आणि क्लोरीनची, क्लोरीन बघितलं कार्बन सोबत तर नियर अबाउट हे सेम आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जो आपण म्हणतो तो फिनॉमिना या कार्बन आणि क्लोरीनचा सेम असतो. लक्षात? म्हणजे यांच्यामधला जो बॉन्ड आहे ऍज कम्पेअर टू अदर हॅलोजन ऍटम्स हा कसा असेल? वीक असेल. काय असेल बेटा? वीक असेल. याच्याकडे जास्त असेल. कार्बन आयोडीन आणि कार्बन क्लोरीन यांच्यामध्ये कंपॅरिझन बघितलं आपण, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जो आहे हा कार्बन आणि आयोडीन मधला स्ट्रॉंगेस्ट असेल ऍज कम्पेअर टू कार्बन क्लोरीन. का तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी या कार्बन आणि क्लोरीनची नियर अबाउट सेम आहे. आलं लक्षात? कार्बन हॅलोजनची कसं असेल? नियर अबाउट कोणाची? कार्बन आणि क्लोरीनची. ओके. कार्बन ॲटम दॅट कॅरीज हॅलोजन डेव्हलप्स अ पॉझिटिव्ह चार्ज आणि negative charge. Halogen develops a partial negative charge and carbon develops a partial positive charge. Okay. Next, size of the halogen atom increases from fluorine to iodine. Fluorine to fluorine, chlorine, bromine आणि iodine असा कंपॅरिझन आहे. म्हणजे साइज ऑफ ॲटम पेरियोडिक टेबल मध्ये आपण त्या दिवशी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बघताना पेरियोडिक टेबल मध्ये त्यांच्या ॲटॉमिक नंबर नुसार आपण काय केलं होतं, त्याला इन्क्रीज्ड साइज म्हणून दाखवलं होतं. जितका ॲटॉमिक नंबर जास्त तितकी त्याचे सांगा साइज जास्त. व्हेरी गुड, साइज जास्त. ओके. मग इथून काय म्हणले आपल्याला? ऑर्डर. हे तुम्हाला हे एक्झाम्पल मध्ये विचारू शकते, क्वेश्चन असू शकते, ऑर्डर विचारते. आणि लक्षात, साइज इन्क्रीज कुठून कुठपर्यंत होते, कोणाची कुठपर्यंत होते. तर हे ऑप्शन मध्ये अशा पद्धतीचं उत्तर असेल. बाकी तुम्हाला ऑप्शन मध्ये अदर आन्सर्स असतील, ते रॉंग असतील. ही करेक्ट ऑर्डर असेल. लक्षात ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा. जर साइज वर विचारलं समजा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मध्ये, हे एखादी ऑर्डर विचारू शकतो म्हणून घ्यायचं आहे, दुसरं काहीच नाही. ओके. कुठेही एक नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट, बॉन्ड पॅरामीटर बघितलं त्याचा, तर कार्बन आणि फ्लोरीनचा, कार्बन आणि क्लोरीनचा, कार्बन आणि ब्रोमीनचा आणि कार्बन आणि आयोडीनचा. तर बॉन्ड लेंथ, बॉन्ड एन्थाल्पी, डायपोल मोमेंट सगळा एक चार्ट आहे छोटासा. तो आपण चार्ट इथे ड्रॉ करूया. घेतलो का? कार्बन आणि फ्लोरीन, कार्बन आणि क्लोरीन, ओके. कार्बन आणि फ्लोरीन मध्ये जो बॉन्ड लेंथ आहे किती आहे? 139 आहे. 139 पिकोमीटर आहे. ओके. 139 पिकोमीटर आहे लेंथ. कार्बन आणि क्लोरीनचा किती असेल मग ऍज कम्पेअर टू थोडासा इन्क्रीज असेल. 178 आहे. नेक्स्ट 193.
पास्कल पिकोमीटरचा 139 उलट झालं का? ओके 193 आहे आणि 214 आहे. ओके म्हणजे का असेल रे, तर ही साईज काय असेल इथून इन्क्रीज होत गेली आहे. कार्बन आणि सॉरी फ्लोरीन टू आयोडीन हॅलोजनची साईज इन्क्रीज होत गेली, त्यामुळं यांचा बॉन्ड लेंथ जास्त असतो. ओके फ्लोरीन टू आयोडीन पर्यंत इन्क्रीज होईल. ओके नेक्स्ट बॉन्ड एन्थाल्पी बघितलं आपण, तर इथं फ्लक्च्युएशन आहे बॉन्ड एन्थाल्पी मध्ये. फ्लोरीनचा जास्त असे आहे नेक्स्ट ऍज कम्पेअर टू क्लोरीन. किती आहे इथं 452. नेक्स्ट 351. नेक्स्ट 293. नेक्स्ट 234. इथं बघा बॉन्ड एन्थाल्पी काय होईल, जशी साईज इन्क्रीज तशी बॉन्ड एन्थाल्पी डिक्रीज. आलं लक्षात? इनव्हर्सली प्रोपोर्शनॅलिटी. बॉन्ड एन्थाल्पी जितकी कमी तितका सॉरी बॉन्ड एन्थाल्पी जितकी जास्त तितका बॉन्ड लेंथ कमी. हे लक्षात ठेवा, बॉन्ड लेंथ जितकी कमी तितका बॉन्ड एन्थाल्पी जास्त. कंपॅरिझन. नेक्स्ट उलटा आहे तिथं. ओके नेक्स्ट काय म्हणणार मी, डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट कोणाचा जास्त आहे सांगा बरं, आज कंपॅरिझन करा. 1.84 आहे कोणाचा, कार्बन आणि फ्लोरीनचा. नेक्स्ट 1.86, 1.83 आणि 1.63. हा काय आहे, डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट म्हणजे कोणते, चार्जेस यांच्यावरचे जे चार्जेस आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज, हे डायपोल मोमेंट. कार्बन फ्लोरीनचा किती आहे 1.84, कार्बन आणि क्लोरीनचा किती आहे 1.86, कार्बन ब्रोमीनचा किती आहे 1.83 आणि लास्ट कार्बन आयोडीनचा किती आहे 1.63. पिकोमीटर. आपण डेसिमीटर बघितलं होतं 10 टू द पॉवर मायनस नॅनोमीटर होता. आता पिकोमीटर म्हणून कोण इन्क्रीज असेल इथं 10 टू द पॉवर मायनस 12 आहे. 12 माहित आहे त्याला, ते करते त्याला. चल नेक्स्ट हे लक्षात ठेवसाल काय होईल, तर जसा साईज इन्क्रीज होत जाईल तशी त्याची बॉन्ड एन्थाल्पी जी आहे डिक्रीज होत असेल. ओके इन्क्रीज साईज वर्सेस डिक्रीज बॉन्ड एन्थाल्पी. लक्षात ठेवा हे. आणि बाकी ऑर्डर साईजचा. ओके साईज नुसार. नेक्स्ट बघा, कायरल कार्बन कोणाला म्हणायचं रे, द कार्बन atom which contain 4 different atoms or which bonded to 4 different atoms. ओके 4 different atoms त्याला कायरल कार्बन म्हणतात आणि कायरलिटी शो करणारा कार्बन. ओके त्याला स्टारने डिनोट करतात. आता याच्यावर आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम मध्ये तुम्हाला आपण आयसोमेरिझम बघितलेत बरेचसे टाइप्स. त्याचे टाइप सांगा बरं आयसोमेरिझमचे. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आठवते का? व्हेरी गुड. चेन आयसोमर्स. ओके पोझिशनल आयसोमर्स, फंक्शनल आयसोमर्स, ओके मेटामर्स,
टॉटोमर्स आहेत का? असतील ना, 5 आहेत. चेन, पोझिशन, फंक्शनल, मेटामर आणि टॉटोमर, हे 5 आहेत. नेक्स्ट त्याच्यात नंतरचा स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये जो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी शो करतो तो ऑप्टिकल आयसोमेरिझम. आपण ऑप्टिकल आयसोमेरिझमचे टाइप्स बघितले होते, सिस आणि ट्रान्स स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये. स्टेरिओ आयसोमेरिझमचे डेफिनेशन कोणी सांगेल? जस्ट डेफिनेशन. स्टेरिओ आयसोमेरिझम, आयसोमेरिझम सांगा, मग स्टेरिओ आयसोमेरिझम. आयसोमर्स, आयसोमेरिझम. हा हा कुठं आहे आयसोमेरिझम? हा, बट different structural arrangement of atom are called as isomerism. Okay, त्याला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम सुद्धा म्हणतात. आयसोमेरिझम हा सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, same molecular formula but different structural formula are called as isomerism. Isomerism. त्याच्यामध्ये सिस आणि ट्रान्स, मला सांगा दोन टाइप. सिस कोणाला म्हणायचं, ट्रान्स कोणाला म्हणायचं? काय सेम साइड? डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. डबली बॉन्डेड कार्बन ॲटम वरचा सेम साइडला सेम ॲटम प्रेझेंट असतील तर तो कोणता टाइप झाला? सिस. आणि ट्रान्स म्हणजे अपोजिट. ओके, लक्षात ठेवा. ते काय लक्षात ठेवलेलं आहे की बस असं. आता नेक्स्ट जस्ट इकडे बघा. कायरल कार्बन म्हणजे काय? कार्बन ॲटम इन अ मॉलिक्यूल which carries 4 different groups or atoms is called as chiral carbon atom. ओके, कायरल कार्बन ॲटम. आता कायरल कार्बन ॲटम म्हणजे काय असतील? इथं डिफरंट ॲटम असतील, चारही. व्हॅलन्सी किती आहे कार्बनची? बस का केमिस्ट्री संपली तुमची, इथंच संपली. कार्बनला व्हॅलन्सी 4 आहे, इतकं जर सांगता आलं तर मला केमिस्ट्री समजली सगळ्यांना. लक्षात, तेच तर म्हणतो. नेक्स्ट त्याचा आपण काय मिरर, लक्ष द्या. हा एक कार्बन आहे, इकडे त्याच्यावर एक डिफरंट ॲटम अटॅच आहे. डिफरंट ॲटम अटॅच आहे. डिफरंट ॲटम, मला सांगा डिफरंट ॲटम कोणते कोणते असतील? कोणते घ्या, आपल्या मनावर घ्यायचं. त्याचा जर आपण मिरर इमेज बघितला तर काय होईल इथं सांगा बरं फक्त. हा सांगा. सी इथं चेंजेस होईल का? नाही होणार. हा, मग बाकी कुठं चेंजेस होईल? इकडे सीएल, एस, E2. म्हणजे काय दिसायला तुम्हाला थोडं डिफरन्स दिसायला याच्यामध्ये? हा, अशा पद्धतीचा जर डिफरन्स दिसत असेल तर तो कंपाऊंड कसा असतो बेटा? ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. लक्षात, हा जर डिफरन्स दिसून आला तर म्हणजे कायरल कार्बन ज्या कंपाऊंड मध्ये असतो तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. लक्षात ठेवा. थोडक्यात जर मीनिंग लक्षात ठेवायचं असेल तर ज्या कंपाऊंड मध्ये कायरल कार्बन प्रेझेंट असतो तो कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो का? तर स्पेशल अरेंजमेंट जी आहे ती चेंज असते त्याची. जर आपण मिरर इमेज चेक केला त्याचा म्हणजे त्याचा सिक्वल तयार होईल. तिथं फक्त स्ट्रक्चरल अरेंजमेंट चेंज असेल, बाकी मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल. स्ट्रक्चरल अरेंजमेंट डिफरंट असेल तिथं, म्हणजे ते आयसोमर असेल त्याचा. याचा आयसोमर कोण असेल इथं? हा आहे. लक्षात, हा नाही, हा आहे. म्हणजे एक प्रकारचा आयसोमर, ऑप्टिकल आयसोमर आहे. कोणता आयसोमर आहे बघ? ऑप्टिकल आयसोमर. आणि कोणता कंपाऊंड असतो? जो कायरल कार्बन कंटेनिंग कंपाऊंड असतो तोच कसा असतो? ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. लक्षात ठेवा. ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड जर विचारलं कोणी तर
मस्ट कंटेन कायरल कार्बन. दे मस्ट कंटेन कायरल कार्बन. कोणते कंपाऊंड? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. लक्षात ठेवा हा. चला या ठिकाणी आपण थांबूया. आता डेफिनेशन विचारायसाठी थांबू. आमची काय